भाजपचे आमदार सुरेश धस आपल्या बरोबर आहे. सुरेश धस जी, पुन्हा एकदा बीडमध्ये हत्याकांड प्रकरण सुरू झालं का अशा पद्धतीची चर्चा आहे, कारण की विलास घुले यांची हत्या होते. त्या हत्या प्रकरणात खरं तर बीडचे तुमचे खासदार आहेत बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या मुलाकडे ती सगळी संशयाचे बोट जे आहेत ते जाताना पाहायला मिळत आहे. कुटुंबियांकडनं असा सगळा आरोप होतोय. हे पहा, त्यांच्या कुटुंबियांना आरोप करण्याचा अधिकार आहे. त्यांनी त्याप्रमाणे काल रात्री स्टेटमेंट केलेलं आहे, पुरवणी स्टेटमेंट, आणि त्याच्यावरती पोलीस चौकशी करतील. आणि चौकशी करून जर सोनवण्यांचा त्याच्यामध्ये दोष नसेल तर त्यांना ते बाजूला काढतील. दोष असेल तर मग त्यांच्यावरती कारवाई होईल. परंतु या सगळ्या हत्या प्रकरणानंतर पुन्हा एकदा बीड जिल्ह्यामध्ये मराठा विरुद्ध वंजारी असा काहीसा वाद जो आहे तो पेटताना पाहायला मिळतो का? काल या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात धनंजय मुंडेंनी सभागृहात देखील आवाज उठवला. हे बघा, औचित्याच्या मुद्द्याद्वारे त्यांनी सभागृहामध्ये विलासच्या खुनाच्या बाबतीत कोणीही समर्थन वगैरे केलेलं नाही. विलासला त्या ठिकाणी न्याय मिळालाच पाहिजे, परंतु त्याच्यामध्ये अशी जर प्रथा परंपरा पडली तर मला वाटतं हे लोन संपूर्ण महाराष्ट्रभर फिरेल. आणि त्याच्यामध्ये सप्लिमेंटरी स्टेटमेंट दिलेलं आहे. सप्लिमेंटरी स्टेटमेंटचं पोलीस जे आहे त्याची चौकशी करतील, आणि चौकशीमध्ये दोषी नाही आढळले तर त्यांना बाजूला काढतील, आणि दोषी आढळले तर त्यांच्यावरती कारवाई करतील. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर ज्या पद्धतीने धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप झालेले होते, ते आरोप करणारे देखील तुम्ही होता, त्याच्यानंतर बजरंग बाप्पा होते, संदीप क्षीरसागर होते, या सगळ्या तुम्ही जिल्ह्यातल्या नेत्यांनी आरोप केलेले होते. आणि त्यानंतर मात्र ह्या सगळ्या म्हणजे धनंजय मुंडेंवरती आरोप करणाऱ्या नेत्यांवरती मात्र एक अडचणी येताना पाहायला मिळाले. तुमच्या संदर्भात देखील मध्यंतरी आरोप झाले, संदीप क्षीरसागरांवरती आरोप झाले, आता बजरंग बाप्पा सोनवणेंच्या मुलांवरती या हत्येच्या संदर्भातले आरोप होतात आहेत. कुठेतरी हा सुनियोजित कट वाटतोय का की संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे पाठीमागे होते त्यांच्यावरती कुठेतरी ही सगळी एक एक करून आरोप होतात आहेत? हे पहा, आरोप करणं, स्टेटमेंट करणं हा त्यांचा अधिकार आहे, त्यांनी तो केला. परंतु त्याच्यामध्ये पोलीस लोक 3-4 दिवस जे आहे ते त्यांचं स्टेटमेंटही घेत नव्हते. त्याचं कारण आहे, कुठंतरी फोन लावला गेला पाहिजे, काहीसा संबंध असला पाहिजे. त्यांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे त्याची कॉपी अजून माझ्यापर्यंत आलेली नाही, त्याच्यावरती बोलू. परंतु तुम्ही ज्यांचं नाव घेताय त्यांच्यावरती आरोप का होत होते? कारण ते जे आहे जे आतमध्ये जाऊन बसलेले ते जे सर्व त्यांचे हेच होते ना, म्हणून आरोप झालेले. आणि आमच्यावरती काही अलगडे येतात, हे येतात. आता काल परवा मागच्या आठवड्यामध्ये धनंजय देशमुखवरती 307चा खोटा गुन्हा दाखल करून टाकला. म्हणजे, आणि जो व्यक्ती दादासाहेब खिंडकर त्या हॉटेलला नाही, तिथं त्याचा काही संबंध नाही, परंतु तिथल्या PIनी, दराडे नावाच्या PIनी डायरेक्ट त्याचं नाव मेडिकल याच्यामध्ये टाकून दिलं. एवढे काही गमती जमतीवाले लोक आहेत ना आमच्याकडे. परंतु मग हे गमती जमतीवाले कोण लोक आहेत ज्यांनी सभागृहात या हत्या प्रकरणात आवाज उचवला? हेच पाठीशी आहेत काय? डोक्याने चालतात, प्लॅनिंगने चालतात, हे दुसऱ्यांबद्दल. आता विलासच्या बाबतीमध्ये आमचं काय मत आहे का? नाही. त्याच्या दुर्दैवानं तो जो आहे विलास भांडण सोडायला गेलेला आहे. तो त्याने काय अटॅक वगैरे केलेला नाही, तो बिचारा भांडण सोडायला गेला. आणि त्या भांडणामध्ये ते समोरच्या 2 पार्टीचे जे भांडणं चालू होते त्यांनी एकमेकाला मारायच्या ऐवजी डायरेक्ट विलासलाच अटॅक केलेला आहे. आणि आज आपण तसं म्हणू शकत नाही. समजा रात्री त्यांनी स्टेटमेंट केलं आहे ना, स्टेटमेंट करू द्या, पोलीस त्याची 100% चौकशी करतील. आणि आमचे SP त्या बाबतीमध्ये कॅपेबल आहे. SP आमचे ट्रेनिंगला होते म्हणून थोडासा याच्यामध्ये दिरंगाई झाली. परंतु याच्यामध्ये कुठेतरी बदला घेतला जातोय का? संतोष देशमुख हत्या प्रकरणात तुम्ही उभे होता, त्यामुळे सगळ्या नेत्यांवरती आरोप प्रत्यारोप होतात हे? अहो, ते करणारच ना, आरोप करणार, कुठेतरी गुंतवायचं बघणार, आणि कोण कोणाला काय सांगतं, कोण कोणाला पुढं करतं,
कोण कोणाला रस्त्यावरती आणतं हे सगळं कळतं ना. राजकीय दबाव आहे या सगळ्या प्रकरणात. लोकांना कळतं सगळं, लोकांना सगळं कळतं. लोक काय एवढे दूध खोळे नाहीयेत. तुमचे भाजपचे आमदार आहेत गोपीचंद पडळकर, ते स्पेसिफिक म्हणतात आहेत की बीडमध्ये कुठेतरी ओबीसी अधिकाऱ्यांवरती दबाव टाकला जातोय, त्यांना टार्गेट केलं जातं. कोणी टाकला बाबा, कुणावर दबाव टाकला, काय संबंध आहे? ओबीसी अधिकारी, मराठा अधिकाऱ्यांमध्ये असं कुठं असतंय का काही? परंतु टार्गेट जाणून बुजून केलं जातंय, कारण की जातीपातीतलं तणाव सगळं त्या ठिकाणी वाढलंय असं त्यांचं मत. काही नाही वाढलं, सगळं व्यवस्थित आहे. काही लिमिटेड लोकांच्या अडचणी आहेत, त्यांनाच वाटतं तेवढं. परंतु अशी वक्तव्य करणारी लोक समाजात तेढ निर्माण करतात. मग ते कशाला वक्तव्य करायची? अशी वक्तव्य कृपया करू नयेत. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. खरं तर सुरेश धस होते. सुरेश धस म्हणतात आहेत की लोकांना सगळं काही कळतं. या विलास घुले हत्या प्रकरणाच्या मागची स्टोरी आहे. खरं तर जे कोणी राजकारणी व्यक्ती या सगळ्या हत्या प्रकरणामध्ये सामील असतील त्यांची सरळ पद्धतीने चौकशी केली पाहिजे असं मत जे आहे ते सुरेश धस यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं. व्हिडिओ जर्नलिस्ट कमलेश अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.